आपल्या ज्या महिला आहेत, गृहिणी आहेत, ह्यांनासुद्धा एक मला सल्ला असा द्यावा असा वाटतो, 24 तास आपल्याकडे आहेत. 24 तासामध्ये काय करायचं आहे? 40 मिनिटं आपण कसंही सहज काढू शकतो, कुठेही. मग ते वर्किंग वुमन असो किंवा घरी असो किंवा कुठलंही ट्रॅव्हलिंग असो, कशाही पद्धतीचं काम असो. बरोबर. अशा वेळेला काय करायचं आहे? तुम्हाला जेव्हा कधी टाईम मिळेल, 40 मिनिटाचा मिनिमम वॉक केला पाहिजे. आपण काय करायचं आहे बाबा, थोडासा टाईम मिळाला म्हटलं ना, की बरोबर टायमर लावायचा. 20 मिनिटं जिथपर्यंत होत आहेत तिथपर्यंत चालत जायचं आणि तिथून परत यायचं. म्हणजे तुमचा 40 मिनिटाचा वॉक झाला. हे झालं. ह्याचबरोबर फक्त एक तुम्ही कुठल्याही पद्धतीचा योगा, आता मी जर माझ्या बाबतीत बघितलं तर मी श्री श्री रविशंकर यांचा घरात जे आहे ते मी एक 15-20 मिनिटचा मी रोज करतोय, ज्याच्यामुळं माझं माइंड शांत राहतं. मला बऱ्याचशा गोष्टी फोकस करायला मिळतात. असं मला वाटतं, मी तेच असं नाही, पण तुम्ही असं कोणत्याही पद्धतीचे योगा किंवा बाकीचे काही असतील तर ते एक जर तुम्ही केलं तर तुमचं माइंड अगदी फोकस ठेवू शकता, शांत ठेवू शकता. खरी गोष्ट आहे. आणि असं म्हटलं जातं ना, की अरे आम्ही दिवसभरामध्ये इतकी कामं करतो, मग झालाच की आमचा व्यायाम. नाही, नाही. तो व्यायाम नाही. तो तुम्ही थकताय त्याच्यामध्ये. खरी गोष्ट आहे. ते म्हणजे त्यामध्ये तुमचं त्याला तो तुम्ही त्याच्याशी कधीच जोडू शकत नाही. व्यायाम हा व्यायामासारखा झाला पाहिजे. म्हणजे काय, जसं मी सांगितलं ना, की 20 मिनिटं गेलात न थांबता आणि 20 मिनिटं परत आलात म्हणजे हा व्यायाम. तुम्ही चालत, हलत, डुलत कुठेतरी गेलात, भाजी घेताय, कोणतरी मित्रमध्येच भेटला, त्याला बोलताय, त्यात तुमचे 5-10 मिनिटं गेला आणि जाऊन आला. आणि तुम्ही त्याला जर व्यायाम म्हणाल तर तो व्यायाम नाही. तर त्यासाठी फोकस्ड आपलं 40 मिनिटं ते 1 तास दिला पाहिजे. तो व्यायाम असतो. बाकीचं असतं ते सगळं असंच असतं. खरंय, खरंय. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला जो पडतो ना, आता ऑफिसमध्ये कॉर्पोरेट सेटअप आपला असा असतो, की आपण सतत बसून असतो. मग पोट सुटणं, पाठ अगदी ताठ होऊन पाठीचं दुखणं चालू होणं, कमरेचं दुखणं चालू होणं, हे खूप कमी वयामध्ये सर आजकालच्या पिढीमध्ये आपल्याला दिसतंय. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये काय होतं, आपल्याला जर फिट राहायचं आहे ना, तर तुम्ही पूर्वीच्या काळीची जर लोकं पाहिली तर अगदी फिट होते, अगदी 100-100 वर्ष जगत होती. खरी गोष्ट आहे. तर याचं कारण काय असेल सांगा? त्यावेळेला कसं होतं, लिमिटेड गोष्टी त्यांना खायला मिळत होत्या. म्हणजे ह्यावेळी जर भात पिकला तर तो भात खाणार. पुढच्या वेळी त्यांना काहीतरी ज्वारी-बिरी पिकली तर ते ज्वारी खाणार. म्हणजे याच्यामध्ये ना ते एका वेळी एकच काहीतरी अन्न खात होते. समजलं? आता काय झालंय, आपण जेव्हा जेवायला बसलो ना, तिथं मग ती गव्हाची चपाती पण येते, तांदळाची भाकरी पण येते, बाकीचं आणि काय-काय येतं. आणखीन 3-4 काहीतरी वेगवेगळे आयटम येतात. आणि ते एवढं सगळं दररोज आपण पोटात घालत असतो. आणि त्याच्यामुळे कुठंतरी ते आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात फॅट वाढत असतं. तर सांगायचा मुद्दा काय, त्यावेळेला काय लोकं बरेच वेळा उपाशी पण राहत होती. त्यावेळेला मिळत नव्हतं त्यांना. आणि ते किती वर्ष जगले बघा. 100-100, 125-125 वर्ष जगले. म्हणजे याचाच अर्थ काय, लिमिटेड खायचं असतं, कधी-कधी उपाशी राहायचं असतं, तेव्हा तुम्ही अगदी फिट राहू शकता. आता ह्यातला एक साधा सिंपल सांगतो, आपल्याला तेवढे उपाशी राहायची गरज नाही. तुमचं जर वय 25 ते 30 वर्षाच्या वरती गेलेलं आहे, तर गहू बंद करून टाका. गव्हापासून जेवढे पदार्थ जे बनतात ते सगळे बंद करा. भात किंवा तांदळापासून जे असतात पदार्थ ते तुम्ही खाऊ शकता. आता बरेच जणांचा गैरसमज काय असतो, की भात खाल्ले की पोट वाढतं. पोट वाढतं. मी माझ्या लाईफमध्ये मी गव्हाचा कुठलाच पदार्थ खात नाही. मी फक्त दिवसभर राईस खात असतो. ओ. सकाळी ओट्स खातो, दुपारी राईस खातो, परत माझा संध्याकाळी राईस असतो. म्हणजे माझ्या दिवसातून 2 वेळा राईस, एकदा ओट्स आणि रात्रीच्या वेळेला व्हेजिटेबल्स आणि फिश. सांगायचा उद्देश एवढाच, की गव्हामुळं तुम्ही साधा सिंपल गोष्ट बघा, जेव्हा तुम्ही ते चपाती बनवत असता त्यावेळेला ते पीठ मळता, तुमचे हात असे चिकट होतात. आणि त्याच्याच विरुद्ध जर तुम्ही भाताचं काहीतरी बघायला गेलं तर तुमचे हात सुटतं. म्हणजे पोटात गेल्यानंतर ते काय होत असेल याचा विचार करा. साधी सिंपल गोष्ट आहे. आणि ते पोटात गेल्यानंतर मग ते बरेच दिवस बाहेर पडायला जातं आणि त्याच्यामुळं फॅट्स वाढत असतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर बारीक व्हायचं आहे, फिट राहायचं आहे, तर गहू बंद करा. जसं म्हटलं की 25-30 वर्षाच्या वरती असेल आणि समजा वय कमी जरी असलं आणि त्याचं खूप वजन वाढलंय, त्यांनी गव्हापासून बनलेलं पदार्थ बंद करायचं. साखरचा आपल्या आयुष्यामध्ये काही एक उपयोग नाही आहे. 25 वर्षानंतर तुम्ही साखर बंदच करून टाका. मी तर म्हणतोय 15-20 नंतर बंद केलं तरी चालेल. मी मूळचा कोल्हापूरचा आहे. माझ्या घरात गुळापासून बनलेले पावडर असते, ती आमच्या लहान मुलांना वगैरे आम्ही देत असतो खायला. आणि जेव्हा आपण 25 क्रॉस करून पुढे येतो ना, त्यावेळेला तर साखरेची गरजच नाही. आपल्याला जे काय शुगर पाहिजे आहे
ते आपण भाजी भात बाकीचं जे काय खात असतो त्यामधून तेवढी शुगर मिळत असते. त्यामुळे शुगर बंद केली की तुम्ही 100% फिट होता. गहू बंद केला की तुमचं बरंच वजन कमी होतं. आणि बटर चीज आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बंद केल्या तर मला वाटतं तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक आणि अशा कुठल्याच गोष्टी कधी होऊ शकत नाहीत. खरंय, खरंय. आणि ह्याच्या पुढे जाऊन एक महत्त्वाचं आणखीन एक, आता हे जेव्हा आपण खात असू तर ते आपल्या घरात बनलेलं खाल्लं पाहिजे. होतं काय, हॉटेलमध्ये आपण जातो, मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये जातो, त्या ठिकाणी ते ऑइल जे वापरलं जातं ते तेवढ्या क्वालिटीचं ऑइल नसतं जसं आपण आपल्या घरात यूज करतो. आणि दुसरं, ते जे ऑइल असतं ते ऑइल एवढे वेळेला वापरलेलं असतं तर त्यामध्ये असे काही घटक तयार होतात की त्या घटकांमुळे आपल्या शरीरामध्ये प्रचंड लेवलला फॅट तयार होतो आणि जे हार्ट अटॅक येण्यासाठी जे कारणीभूत असतात ते घटक त्यामध्ये निर्माण होतात. म्हणून मला वाटतं बाहेरचं खाणं बंद करून तुम्हाला जे काय खायचं आहे ते घरात बनवून खायचं. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा डाईट करायचं असेल तसं मगाशी जसं सांगितलं त्या पद्धतीने डाईट केला पाहिजे.